शारीरिक शिक्षकांच्या अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही। बीपीएड एमपीएड झाले बेकार। नमस्कार, मी गणेश लहाणे जालना जिल्हा मधून आलेलो आहे। मी राज्य कोर कमिटीचा सदस्य असून आम्ही या ठिकाणी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत की केंद्र शाळेवर 2 जानेवारी 2026 रोजी प्रत्येक केंद्र शाळेवर एक क्रीडा शिक्षक भरण्याचं शासनाने मान्य करून GR काढलेला आहे, परंतु त्या GRची अंमलबजावणी अजून झालेली नाही आणि टेट 2025च्या आधारे ती पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात यावी या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही पदे आवश्यक असताना शासनाचं या पदांकडे विशेषतः लक्ष नाही आणि हे लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत। आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून अनेक अभियोग्यताधारक म्हणजे ज्यांनी परीक्षा दिली आहे ती इथे आज उपस्थित आहेत। संख्या किती आंदोलकांची? काल आमच्या आंदोलनाची जवळपास रेकॉर्ड ब्रेक संख्या होती, 400च्या आसपास संख्या होती। आजही बऱ्यापैकी ती संख्या आहे। काल आमचं शिष्टमंडळ माननीय रणजितसिंह देओल साहेब यांच्या भेटीसाठी गेलं होतं। त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात सकारात्मक चर्चा झाली, परंतु आम्हाला जी अपेक्षित चर्चा होती ती झालेली नाही। नेमकी काय अपेक्षित आपल्याला? आम्हाला अपेक्षित आहे की केंद्र शाळेवरील 4860 पदं ही पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% भरण्यात यावी। अन्यथा असं काही झालं नाही तर पुढची भूमिका काय असते? आमच्या आंदोलनातील ज्या मागण्या आहेत त्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही हे आंदोलन अधिक स्वरूपात तीव्र करू। नमस्कार, मी प्राध्यापक विश्वनाथ पाटोळे, रिटायर उपप्राचार्य, पुणे येथून आलो आहे। आमच्या ह्या युवक वर्गासाठी 2012 पासून अद्याप जे BPEd MPEd पदवीधारक आहे त्यांची भरती झालेली नाही आणि अनेक युवा बेरोजगार किंवा तुटपुंच्या मानधनावर त्या ठिकाणी काम करतात। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद स्तरावर केंद्र स्तरावर त्या ठिकाणी 4860 जागा निर्माण केलेल्या आहेत, परंतु त्याच्या सेवा शर्ती अद्याप तयार झालेल्या नाही आणि या जागा पूर्ण क्षमतेने भरल्या जाव्यात। त्याशिवाय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवलं जाणार नाही, ते अस्तित्वात येणार नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एका बाजूला पाठ्यपुस्तकं तुम्ही तयार करताय, तिसरी, चौथी, 6वी याची पाठ्यपुस्तकं तयार झालेली आहे, बालवाटिकेचं पाठ्यपुस्तक तयार झालेलं आहे, पहिली दुसरीची हस्तपुस्तिका तयार झालेली आहे आणि प्रशिक्षण वर्गाच्याही तयारी दुसऱ्या बाजूला SCRTच्या मार्फत झालेल्या आहेत। मग हे प्रशिक्षण तुम्ही देणार कुणाला? ही पाठ्यपुस्तकं तुम्ही आणून काय करणार आहात? विद्यार्थ्याचं हित जोपासण्यासाठी आमचा शिक्षक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। म्हणून शासनाला या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या या शारीरिक शिक्षकांची भरती करा, विद्यार्थ्यांचं सुदृढ आयुष्य निर्माण करा, भावी पिढी सुदृढ करा, क्रयशक्ती वाढवा आणि एक चांगला समाज त्या ठिकाणी भारतातला, महाराष्ट्रातला निर्माण करा, अशी विनंती या निमित्ताने आम्ही प्रशासन आणि मंत्री महोदयांना करत आहे। मी डॉक्टर जितेंद्र लिमकर, मुंबई महानगरपालिका शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट याचा मी प्रमुख कार्यवाह आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की दादा भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी जे 4860 पदांचं आश्वासन दिलं आहे ती पदं त्यांनी आश्वासित केलेत, बरोबर। ही पदं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरली जाणार आहेत। मग आता जर पदं तुम्ही निर्माण केलीत किंवा डिक्लेअर केलीत, मग तुम्हाला आम्हाला देण्यास काय हरकत आहे? तर ती लवकरात लवकर त्यांनी द्यावीत, जेणेकरून ह्या तरुण पिढीला नोकरी मिळेल, मुलांचं आरोग्य सुदृढ राहील, हे मला वाटतं। तर फक्त आमची मंत्री महोदयांना विनंती आहे की 4860 पदं तुम्हीच निर्माण केलेली आहेत, तुमच्या माध्यमातून निर्माण झालेली आहेत, तुम्हीच डिक्लेअर केली आहेत, तीच फक्त तुम्ही सगळं ओपन करा, ही विनंती। धन्यवाद।